श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीची ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिनी फुले कृषी वाहिनी 90.8 FM कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, आपल्याला माहीत असेल की टोमॅटो हे सर्वांच्या अतिशय आवडीचं आणि वर्षभर चालणारं असं हे फळपीक आहे. आणि आज अगदी याच विषयाच्या अनुषंगानं टोमॅटो लागवड तंत्रज्ञान याविषयी आज आपण जाणून घेण्यासाठी आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आपण निमंत्रित केले श्री अमोल क्षीरसागर सरांना. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं अमोल क्षीरसागर सर हे वरिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणून भाजीपाला संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथं कार्यरत आहेत. आणि आज आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की टोमॅटो लागवड तंत्रज्ञान. सर, आजच्या विषयाच्या अनुषंगानं टोमॅटो या भाजीपाला पिकाविषयी काय सांगता येईल? टोमॅटो हे महत्त्वाचं एक भाजीपाला पीक आहे. टोमॅटोला देशाच्या अंतर्गत मागणी आहेत, त्याचबरोबर आपल्याला या पिकाची आपण निर्यात देखील करू शकतो. निर्यातीमध्ये आपण फळं देखील निर्यात करू शकतो. त्याचबरोबर त्याचे प्रक्रियायुक्त पदार्थ जसे की केचप, सॉस, चटणी असे पदार्थ बनवून देखील आपण त्याची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निर्यात होते. टोमॅटोमध्ये वेगवेगळे जीवनसत्व देखील त्या प्रमाणात असतात, त्यामुळे आहारात देखील त्याचे एक महत्त्व आहे. अगदीच. मग शेतकरी बांधवांनी असा हा टोमॅटो इतका महत्त्वाचा पीक आहे, सगळ्यांच्या आहारामध्ये रोज त्याचा समावेश असतो. तर या टोमॅटो लागवडीसाठी नेमकंच हवामान कसं असतं? वर्षभर हे चालणारे पीक आहे असं आपण म्हणतोय, आणि त्याला लागवडीसाठी जमीन कशी असावी, काय सांगता येईल? टोमॅटो पिकासाठी आपण स्वच्छ, कोरडे आणि उष्ण असे हवामान त्याला मानवते. 10°C खाली तापमान गेले तर त्याची वाढ खुंटते, आणि 38°C जास्त तापमान गेले तर फुलगळ आणि फळगळ होते. तर झाडाच्या वाढीसाठी 16 ते 29°C आणि चांगली फळधारणा होण्यासाठी 18 ते 32°C तापमान त्याला चांगले असते. जमिनीचा विचार केला तर पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते काळी जमीन तसेच पळट्याची जमीन टोमॅटो पिकास लागवडीसाठी चांगली आहे. जमिनीचा सामू 6 ते 7.5 दरम्यान असावा. आणि उत्पादन आपल्याला जर वाढवायचं असेल तर पिकाची फेरपालट त्या ठिकाणी करणे गरजेचे आहे. परंतु वांगी आणि मिरची अशी जर पिकं आपण घेतली असेल तर त्या जमिनीवरती परत टोमॅटोची लागवड शक्यतो टाळावी. अतिशय महत्त्वाचा संदेश या ठिकाणी श्री अमोल क्षीरसागर सरांनी दिलेला आहे. तर शेतकरी बंधूंना निश्चित आपण याची दखल घेणं गरजेचं आहे. सर, मग टोमॅटो पिकाची लागवड करत असताना त्यासाठी सुधारित असे वाण कोणते आहेत सर, काय सांगता येईल? टोमॅटो पिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वाण आहेत. त्याच्यामध्ये सरळ वाण आणि संकरित म्हणजे हायब्रिड वाण असे 2 प्रकार त्या ठिकाणी उपलब्ध आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि धनश्री, भाग्यश्री आणि फुले केशरी ही सरळ वाणे, तर फुले राजा हा संकरित म्हणजे हायब्रिड वाण या ठिकाणी विकसित केला आहे. फुले केसरी हे जे वाण आहेत हे बीटा कॅरोटीनयुक्त वाण असून याचे फळे अंडाकृती आकाराचे आणि केशरी रंगाचे असतात. तर फुले राजा हा जो संकरित वाण आहे याचे फळे नारंगी लाल रंगाचे असतात. हा वाण बोकड्या या विषजन्य रोगास कमी बळी पडतो आणि लांबच्या बाजारपेठेसाठी हा वाण फायदेशीर आहे. याच्यापासून सरासरी 55 ते 60 टन हेक्टरी उत्पादन मिळू शकते. यासोबतच चेरी टोमॅटो हा जो टोमॅटोचा एक प्रकार आहे त्याची देखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे शहरामध्ये. तर त्याचा देखील विद्यापीठाने फुले जयश्री हा चेरी टोमॅटोचं वाण विकसित केलं आहे. याची फळे गोलाकार आहेत, नारंगी लाल रंगाची आहेत. ही जी आले आपल्या विद्यापीठाची वाणे. यासोबतच विविध खाजगी बियाणे कंपन्या आहेत, त्यांची देखील मोठ्या प्रमाणामध्ये बाजारात आपल्याला वाण विक्रीस उपलब्ध आहे. तर ती वाण खरेदी करताना आपल्या लोकल एरिया आहे त्याच्यामध्ये कोणतं वाण चालतं, कीड रोगास कोणतं वाण कमी बळ पडतं, त्याचा आकार कसा आहे, रंग कसा आहे, ह्या सगळा विचार करूनच आपण खाजगी कंपन्यांची वाण त्या ठिकाणी विकत घ्यावेत. अगदीच. आणि मग शेतकरी बंधू मोठ्या प्रमाणामध्ये शेतामध्ये आपल्या टोमॅटो पिकाची लागवड करत असताना आज रोपवाटिकेमध्ये सुद्धा रेडीमेड किंवा तयार असणारे असे रोपं उपलब्ध त्या ठिकाणी असतात, आणि त्यामधून सुद्धा खरेदी करण्याचा कल शेतकरी बांधवांचा वाढत असतो. तर लागवडीमध्ये ह्या रोपवाटिकेचं काय महत्त्व आहे, आणि रोपवाटिकेचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर ते कसं करणं अपेक्षित आहे सर, काय सांगताय? रोपवाटिकेचं खूप महत्त्व आहे, कारण की रोपं जर खराब असेल तर उत्पादनात खूप मोठ्या प्रमाणात घट होते. आता रोपं जे शेतकरी आहेत तर ते एक स्वतः रोपे तयार करतात किंवा नर्सरीमधून त्या ठिकाणी खरेदी करतात. जर स्वतः रोपे तयार करायची असेल तर 2 पद्धत आहेत, एक गादी वाफा पद्धत आणि दुसरी प्रोट्रे पद्धत. जर गादी वाफा पद्धतीमध्ये आपण साधारणतः 1 हेक्टर लागवडीसाठी 3 गुंठे क्षेत्रावरती आपण रोपवाटिका तयार करतो. यामध्ये 3 मीटर लांबीचा, 1 मीटर रुंदीचा आणि 15 सेंटीमीटर उंचीचा आपण गादी वाफा तयार करतो. हे गादी वाफे तयार करताना आपण वाफ्यामध्ये शेणखत, ट्रायकोडर्मा,
15-15 हे रासायनिक खत याचे मिश्रण टाकतो. त्यानंतर गादी वाफा तयार झाल्यानंतर त्याच्यावरती 10 सेंटीमीटर अंतरावर आडव्या रेषा मारून त्यात हलके बियाणे टाकून नंतर ते मातीने झाकून घेतो व झारीने हलके पाणी देतो. टोमॅटो पिकावरती रस शोषक किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो रोपवाटिकेमध्ये. हे टाळण्यासाठी आपण रोपं उगवल्यानंतर त्याच्यावरती मच्छरदाणी किंवा 60 ते 100 मेश नायलॉनची नेट त्या ठिकाणी टाकावी, जेणेकरून रस शोषक किडीचा प्रादुर्भाव कमी होईल. आणि आपण लागवडीसाठी 3 ते 5 आठवड्याची तजेलदार रोपे निवडावीत. ही झाली पारंपरिक पद्धत गादी वाफा. याचबरोबर आपण प्रोट्रे मध्ये सुद्धा त्या ठिकाणी रोपे तयार करतो. तर साधारणतः 98 छिद्राचा जरी प्रोट्रे असा तर तो भरण्यासाठी आपण साधारणपणे 1.25 किलो कोकोपीट त्या ठिकाणी वापरतो. याचा फायदा असा की कोकोपीट हे पाणी धरून ठेवतो, सारखं पाणी देण्याची गरज नाही. कोकोपीटमध्ये जे मातीसोबत जे तण येतं, कीड येते, रोग येतो, तो कोकोपीट सोबत येत नाही. त्याच्यामुळे रोपे चांगले मिळतात, रोपांची वाढ चांगली होते आणि ते वजनाने हलका असतात. त्याच्यामुळे ते आपण ट्रान्सपोर्ट करायला सुद्धा ते सोपं असतं. ज्यावेळेस आपण रोपांची लागवड करणार आहेत त्यावेळेस आपण पुनर्लागवडीपूर्वी इमिडाक्लोपिड 17.8 SL 3 मिली अधिक मँकोझेब 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून या द्रावणामध्ये रोपाची मुळे 10 ते 15 मिनिटे बुडवावी आणि त्यानंतरच आपण ते त्या ठिकाणी लावावे. अगदी. मग त्यानंतर शेतकरी बंधूंनी लागवड करत असताना ॲक्च्युली लागवड कशी केली पाहिजे आणि लागवड करताना कोणती काळजी त्यांना घेणं अपेक्षित आहे? टोमॅटोची आपण तिन्ही हंगामामध्ये लागवड करतो. खरीप हंगामामध्ये आपण जून जुलै महिन्यात, रब्बी हंगामात ऑक्टोबर नोव्हेंबर आणि उन्हाळी हंगामात आपण जानेवारी फेब्रुवारी या महिन्यामध्ये आपण लागवड करावी. लागवडीसाठी जमिनीची आपल्याला पूर्वतयारी करावी लागते. त्यासाठी उभी आडवी नांगरट करावी. शेवटच्या नांगरटीच्या वेळेस 20 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. गवत, हरळीला वाळा वेचून घ्यावी. आणि जे बुटके आणि मध्यम जे वाण आहेत त्याच्यासाठी आपण साधारणतः 75 ते 90 सेंटीमीटर अंतरावर सरी पाडतो. तर उंच वाणाकरता 90 ते 120 सेंटीमीटर अंतरावर सरी पाडतो. आणि रोपांची लागवड जे आहे 2 रोपांमधील जे अंतर आहे ते 30 ते 45 सेंटीमीटर अंतरावरती आपण त्याची लागवड करतो. 2 रोपांमधील अंतर 30 सेंटीमीटर किंवा 45 सेंटीमीटर आपण ठेवतो. आता ही सरी वरंबा ही पारंपरिक पद्धत आहे, परंतु आता सर्रास आपण रुंद गादी वाफा पद्धत वापरतो. त्याच्यावरती आपण ठिबक सिंचन आणि मल्चिंग पेपरचा वापर करतो, जेणेकरून पाण्याची बचत होते आणि तण देखील त्या ठिकाणी नियंत्रण होते. आणि लागवड केल्यानंतर आपल्याला असं आढळतं की 10 दिवसानंतर रोपांची मर देखील होते. 10 दिवसानंतर ज्या ज्या ठिकाणी रोप मेले असतील त्या ठिकाणी आपण नांग्या भरणे म्हणजे नवीन रोप त्या ठिकाणी लावावेत. अगदी अशा पद्धतीने त्याची लागवड केली पाहिजे आणि लागवड करत असताना त्याची काळजी देखील घेणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं श्रोते हो, 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपण श्री अमोल क्षीरसागर वरिष्ठ संशोधन सहाय्यक भाजीपाला संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांना ऐकत असाल. ऑनलाईनच्या माध्यमातूनही अनेक श्रोते आपण ऐकत असाल तर निश्चितपणे टोमॅटो लागवडीचं तंत्रज्ञान आपण हे आत्मसात करावं. सर, पिकांची जोमदार वाढ होण्यासाठी खत व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा भाग असतो टोमॅटो लागवडीमध्ये. तर नेमकंच हे कसं करणं अपेक्षित आहे? असे सांगितल्याप्रमाणे टोमॅटोमध्ये 2 प्रकारचे वाण आहे, सरळ वाण आणि संकरित वाण. सरळ वाणासाठी आपण 200, 100 किलो नत्र स्फुरद पालाश प्रति हेक्टर देतो. तर संकरित व्हरायटीची वाढ जास्त असते त्यावेळेस त्यांना आपण 300, 150 किलो नत्र स्फुरद पालाश प्रति हेक्टरी वापरावे. यामध्ये संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीची वेळेस देतो. तर निम्मे नत्र लागवडीची वेळेस, उरलेले नत्र 3 समान हप्त्यात 20 दिवसाच्या अंतराने देतो. आणि लागवडीपूर्वी काय माती परीक्षण करावे. माती परीक्षणात सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असेल तर त्यानुसार सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावी. ज्या ठिकाणी आपण ठिबक सिंचन संचाचा वापर करतो त्या ठिकाणी आपण विद्राव्य खते देतो. तर विद्राव्य खतं देताना आपण पिकाच्या वाढीच्या अवस्थेत 19-19-19 हे खत देतो. फळधारणा व फळवाढीच्या काळात 13-40-13 व 0-52-34 ही खते देतो. तर काढणी आणि पक्वतेच्या अवस्थेत 0-0-50 ही विद्राव्य खते आपण वापरावीत. टोमॅटोमध्ये फुलगळ देखील मोठ्या प्रमाणात होते. तर याचे नियंत्रण करण्यासाठी आपण तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्या ठिकाणी 4 CPA या वाढ संप्रेरकाची 50 ते 100 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात त्या ठिकाणी फवारणी करावी. अगदीच या पद्धतीनं पिकांचं खत व्यवस्थापन टोमॅटो पिकामध्ये करणं अपेक्षित आहे. सर, टोमॅटो पीक जर म्हटलं तर त्याच्यामध्ये आंतरमशागत असेल, तण नियंत्रण असेल किंवा झाडांना आधार देणे या लागवड तंत्रज्ञानातील प्रमुख बाबी आहेत. याबद्दल काय सांगता येईल? टोमॅटोमध्ये तण नियंत्रण करण्यासाठी आपण रासायनिक तणनाशकाचा त्या ठिकाणी वापर करू शकतो. लागवडीपूर्वी 10 दिवस आधी पेंडामिथालिन 2 लिटर प्रति हेक्टर या प्रमाणात फवारे. तसेच लागवडीनंतर 16 ते 20 दिवसांनी मिट्रिब्युझिन हे तणनाशक आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. लागवडीनंतर 30 ते 45 दिवसांनी त्या ठिकाणी मातीची भर लावावी.
त्यामुळे झाडांना आधार मिळतो व मुळ्या फुटण्यास मदत होते. टोमॅटोची जी झाडे असतात त्यांना फळे भरपूर प्रमाणात लागतात, त्यामुळे ती जमिनीला टिकू शकतात. त्यामुळे टोमॅटो पीकच्या झाडांना आधार देणे गरजेचे आहे. त्यासाठी सरीच्या बाजूला 6 ते 9 फूट उंचीचे लाकडी बांबू जमिनीत रोवून घ्यावेत. जमिनीपासून 1 मीटर उंचीवर दोन्ही खांबावर तार ओढावी व ती घट्ट बांधावी व या दोन्ही सरीच्या मध्ये बांबूचा आधार द्यावा. झाडाची उंची 30 ते 45 सेंटीमीटर झाल्यावर खोडाला सैलसराची सुतळी बांधून ती या तारेला बांधावी व जसे जसे नवीन फुटवे फुटतील तसे त्या फांद्या सुतळीने आपण त्या ठिकाणी बांधून घ्याव्यात. खऱ्या अर्थानं श्रोते हो, टोमॅटो लागवड करत असताना टोमॅटोच्या झाडांना आधार देणे ही महत्त्वाची बाब आहे आणि सरांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचं तंत्रज्ञान आपण अवलंब करायचं आहे आणि टोमॅटोच्या झाडांना आधार द्यायचा आहे. टोमॅटो पिकावरती सर काही कीड आणि रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव होतो आणि त्यामुळे सातत्यानं टोमॅटो हे पीक चर्चेत असतं. तर टोमॅटो पिकावरलं काय प्रमुख किडे आणि रोग कोणते आहेत आणि त्याचं नियंत्रण कसं करणं गरजेचं आहे? टोमॅटो पिकावरती प्रामुख्याने करपा, मर आणि विषाणूजन्य रोगाचा तसेच नागाळी व फळे पोकरनाळी या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो. तर मर रोग हा जो रोग आहे तो हा बुरशीजन्य रोग आहे. याच्यामध्ये झाडाची मुळे कुजतात, झाडे अचानक वाळतात. याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हिरिडी 20 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. तसेच कॉपर ऑक्झिक्लोराईड 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून रोपाच्या जवळ त्याची आळवणी करावी. करपामध्ये 2 प्रकार असतात, लवकर येणारा करपा आणि उशीर येणारा करपा. यामध्ये पानावर पिवळसराचे डाग पडतात, नंतर ते गोलाकार व काळे तपकिरी होतात. याच्या नियंत्रणासाठी आपण मँकोझोब 25 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड किंवा ॲझेक्ट्रोस्ट्रोबिन 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची 2 ते 3 वेळा आपण त्या ठिकाणी फवारणी करतो. विषाणूजन्य रोगामध्ये आपल्याला त्या ठिकाणी लिपकर व्हायरस, बर्ड नेक्रोसिस व्हायरस, स्पॉटेड विल्ट व्हायरस यासारखे विषाणूजन्य रोग मोठ्या प्रमाणात आढळतात. आता विषाणूजन्य जे रोग आहेत तर याचा प्रसार जो आहे तो रस शोषक किडीमुळे होतो, म्हणजे फुलकिडी, पांढरी माशी याच्यामुळे होतो. तर विषाणूजन्य रोग थांबवायचे असतील तर या किडीला थांबवणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण प्रोपेनोफॉस 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे आणि जी रोगग्रस्त झाडे दिसतील ती तत्काळ उपटून नष्ट करावी. किडीमध्ये नागाळी ही जी मोठ्या प्रमाणात दिसणारी कीड आहे ही रोपवाटिकेच्या अवस्थेतच त्या ठिकाणी प्रादुर्भाव करते. तर याच्यामध्ये आळी पानाच्या आतील भाग खाते व पानावरती आपल्याला त्या ठिकाणी पांढऱ्या रंगाच्या रेषा दिसतात. याच्या नियंत्रणासाठी रोपवाटिकेत आपण सांगितल्याप्रमाणे नेटचा वापर करावा. तसेच 5% निंबू अर्काची फवारणी करावी. फळे पोकरणारी अळी ही आपले मोठ्या प्रमाणात फळांचं नुकसान करते. याच्या नियंत्रणासाठी आपण कामगंध सापळे वापरतो. त्यासोबतच क्विनॉलफॉस 25% EC 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आपण त्याची फवारणी देखील करतो. जैविक नियंत्रणामध्ये HANPV विषाणू 200 मिली प्रति 200 लिटर पाण्यात आपण त्या ठिकाणी फवारावे. हे विषाणूचे जे आहे ते आपल्याला विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. अगदीच अशा पद्धतीनं जर नियंत्रण जर केलं, व्यवस्थापन केलं तर टोमॅटोला प्रमुख किडी आणि रोगांचं सुद्धा व्यवस्थापन होऊ शकतं. तर मग आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, शेतकरी बांधवांनी इतकं सगळं कष्ट केल्यानंतर फळांची काढणी हा फार कळीचा मुद्दा असतो. मग मार्केटला न्यायचं असेल तर कशा पद्धतीनं फळांची काढणी आणि कधी करावी, काय सांगता येईल? साधारणपणे लागवडीनंतर 60 ते 75 दिवसांनी फळे काढणीची येतात. आता फळांची जी काढणी तर ते आपल्याला बाजारपेठेनुसार काढणी करावी लागते. जर आपल्याला लांबच्या बाजारपेठेमध्ये जर पाठवायचे असतील तर फळांना डोळा पाडण्यास सुरुवात झाल्यानंतर फळे तोडावीत आणि जर जवळच्या बाजारपेठेमध्ये जर फळं न्यायची असतील तर गुलाबी किंवा लाल रंगाची फळे त्या ठिकाणी तोडावीत. तोडणीनंतर फळे आपण सावलीत ठेवावीत. फळांची वर्गवारी करावी. खराब फळे आपण बाजूला करावी. वजनानुसार, आकारानुसार त्याची वर्गवारी करावी. साधारणतः असे सरळ जाती आहे त्याच्यापासून 30 टन प्रति हेक्टर उत्पादन मिळते, तर संकरित जाती 55 ते 60 टन प्रति हेक्टर उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकते. निश्चितपणे शेतकरी बंधूंनो, अतिशय छान पद्धतीची माहिती आपल्याला अमोल क्षीरसागर सर देत आहेत. तरीही आपल्या मनामध्ये टोमॅटो लागवडीच्या संदर्भात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. त्यांचा संपर्क क्रमांक आहे 98 22 99 14 95. मी पुन्हा एकदा त्यांचा संपर्क सांगतो 9822 99 1495. तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि आपल्या टोमॅटो लागवडीच्या तंत्रज्ञान आपण आत्मसात करू शकता. सर, अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना आमच्या पूर्ण शेतकरी बंधूंना, टोमॅटो उत्पादकांना आपला काय महत्त्वाचा मोलाचा सल्ला राहील? महत्त्वाचा सल्ला म्हणजे वाणाची निवड. त्याच्यानंतर यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान करतं म्हणजे विषाणूजन्य रोग. त्याच्यामुळं विषाणूजन्य रोगाचा वेळीच बंदोबस्त करणे, म्हणजे रसशोषक किडीचा बंदोबस्त करणे आणि काढणी वेळेवरती करणे.
जर काढणीला उशीर झाला तर त्या ठिकाणी आपण जो मंडप बांधतो तो देखील मोडू शकतो आणि फळं त्या ठिकाणी बाजारपेठेत पोहोचण्यापूर्वीच त्या ठिकाणी खराब होऊ शकतात. त्याच्यामुळे योग्य कीड रोग नियंत्रण आणि योग्य वेळेस काढणी अगदी हे महत्त्वाचं आहे. निश्चित टोमॅटो लागवडीची पंचसूत्रीच अमोल क्षीरसागर सर यांनी आपल्या विषयाच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना आणि टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी दिलेली आहे. निश्चितपणे सर आपण बऱ्याच वेळापासून आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन करत आहात, त्याबद्दल सर्व शेतकरी बंधूंच्या वतीने 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या वतीने आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने आपले खूप खूप आभार. धन्यवाद. टोमॅटो लागवड तंत्रज्ञान याविषयी अमोल क्षीरसागर, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, भाजीपाला संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. यासारखेच दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी कुठेही जाऊ नका. ऐकत राहा 90.8 FM फुले कृषी वाहिनी, कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. आता या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली आहे. मी डॉक्टर आनंद सवय आपल्या सर्वांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन तज्ज्ञासोबत, एका नवीन विषयासोबत आपल्या कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.